यवतमाळवरून धामणगावकडे जात असलेल्या स्विफ्ट वाहनातून 55 किलो चांदीचे दागिने नाका तपासणी पथकाने हस्तगत केले। 20 लाखांहून अधिक किमतीच्या चांदीच्या दागिन्यांचं कुठलंही विवरण गाडीतले व्यक्ती देऊ शकले नाहीत। जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक सीमेवर वाहनांची तपासणी केली जाते। यावेळी पुणे पासिंग असलेल्या स्विफ्ट गाडीला अडवून पथकाने तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीत 5 बॅगमध्ये चांदीचे दागिने आढळून आले। यवतमाळ जिल्ह्यामधल्या पुसद इथल्या तुकाराम बापू वॉर्डात आजीच्या घरी वास्तव्य करणाऱ्या विधवा महिलेचा गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली। या घटनेतल्या आरोपीनं स्वतः शहर पोलीस ठाणे गाठून खुनाची कबुली दिली आहे। वैशाली काटकर असं मरण पावलेल्या विधवा महिलेचं नाव आहे। आशिष लांडगे असं आरोपीचं नाव आहे। बुलढाण्याच्या चांडोळ म्हसळा रस्त्यावरती एका 3 महिन्यांच्या चिमुकलीला बेवारस अवस्थेत टाकून दिल्याचं समोर आलंय। सुदैवानं ही बाब शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांच्या लक्षात आल्यानं त्या चिमुकलीचे प्राण वाचले। माघी गणेशोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यातल्या ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाची पूजा आरती केली जाते। अलिबाग जवळच्या समुद्रात असलेल्या कुलाबा किल्ल्यातल्या आंग्रेकालीन गणेश मंदिरात सकाळपासून भाविकांनी श्री गणेशाच्या दर्शनाला गर्दी केली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।